नमस्कार मित्रांनो, मी आणि माझे मित्र आलो आहोत कोकणातील दिवाकर या बीचवर आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता बीच. आणि हा माझा मित्र आहे प्रथमेश. हा खूप चांगला आर्टिस्ट आहे मित्रांनो, कलाकार आहे. खूप चांगला वेगवेगळे आवाज तो काढू शकतो. एक आवाज दाखवा आमच्या प्रेक्षकांना. आवाज काढू नका, तू कशी आवाज काढतो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचे काही मित्र या बाबा गाडी सोबत काय खेळ करतात. आमचे आकाश साहेब देशमुख इथं खाली बसलेले आहेत. तो मगाचा कलाकार इथं आहे. आणि काही जण प्रॅक्टिस करतात. त्यांना असं वाटतं की भविष्यात जाऊन आपण हातगाडी चालवाल, भंगाराची गाडी चालवाल किंवा केळ्या सफरची गाडी चालवण्याची प्रॅक्टिस करतात बीचवर. तुम्ही पाहू शकता हे आकाश आहेत, हे रोहित शेठ चौळे आहेत आणि हे आहेत मोरे मामांचे शिष्य भैया मोरे. मित्रांनो आमची पोरं एवढा आनंदित आहे की त्यांना केळावर बसण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. त्यामुळे आमचं दर्शन खास करून बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच तासापासून बसलेलं आहे की केळावर खरंच बसायचं आपल्याला. आणि केळ तयारीत आहे. केळ वेगळ्या रंगाचं आहे. आपल्याला पिवळ्या रंगाचं पाहिजे होतं, पण पिवळ्या रंगाचं थोडंसं महाग असल्यामुळे आम्ही थोडं बार्गेनिंग करून निळ्या केळावर आलेलो आहे. केळ बघा, आणि खरंच हे केळ आहे ना, लाल आणि निळ्या रंगाचं केळ आहे. आणि हे केळ लाल रंगाचं प्रतीक आहे. आणि एवढं मोठं केळ आहे की याच्यावर किती जण, 10 जण किती जण बसू शकतो. नमस्कार. काय मग कसं वाटतंय कोकण दिव्यागर? म्हणजे कोकणाची सौंदर्य म्हणजे समुद्र डोळ्यात टेपून घेताय तुम्ही. एकदम मतलब क्या बोलते उसको, अविस्मरणीय शहर बोलते उसको. अविस्मरणीय क्षण बोलते उसको. हिंदी वाले आलते का सर? हाँ. ओके, थँक्यू. नमस्कार सोमनाथराव. नमस्कार राजू सर. मग काय वाटतंय तुम्हाला आज जर तुम्ही आज कोकणचा दौरा करताय? कालचा दिवस, आजचा दिवस. कटकर एक मिनिट, परश्यामध्ये नको बोलू. परश्या 2 ज्येष्ठ लोकांची मुलाखत घेतल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता इथं थांबावं आणि मस्तपैकी जेवण मिळून घ्यावं. मस्तपैकी मासे पुन्हा एकदा खाल्ले, काहींनी मटण खाल्लं, काहींनी चिकन खाल्लं आणि आम्ही घराकडे निघालो. मित्र म्हणजे पुण्याच्या दिशेने आम्ही रवाना झालो. आणि